तर विषय असा आहे रामभाऊ की खंडोबाचं मंदिर अतिशय मोठ्या प्रमाणात तुम्ही सेम जेजुरी नगरी बनवत आहे. आनंद झाला. प्राणप्रतिष्ठापना करणे आणि माझा उद्देश आता इथून पुढे असा असेल की मी त्या मंदिरात सल्लागार ह्या तत्वावरती सतत उद्योग होतो. त्या दत्तमाऊलींनी तसं स्वरूप दिलेलं आहे आणि तिथे अन्नछत्र राबविणे, शूरवीर महाशूर असे भयंकर योद्धे तयार करणे हे आपलं कर्तव्य राहील. कारण की युद्ध तर आपल्याला काही करायचं नाही आहे, पण आपले युद्ध कायम सुसज्ज असावेत शिवाजी महाराजांसारखे. ही आपली खूप मोठी जमेची बाजू तिथे तयार करून ठेवायची. ऑलरेडी खंडोबा मंदिराच्या टिकडीखाली यमसैनिक आहेत. कारण की आपण तिथे बराच वेळा आपले साक्षात्कारही झालेला आहे खंडोबाचा. आणि जसं मी तपोवनात किंवा असंख्य नगरवर तप करत आहे, तसं मी बर्वेनगर आणि भटवाडी इथे अतिशय भव्य दिव्य तपस्या केलेली आहे. बहुतेक आपल्या सवंगड्यापैकी एकाने पाहिलं मला, तपस्या करताना पाहिलं मला, आणि ते योगायोग होता. तर त्याच्यानंतर आपल्याला गायब होण्याची विद्या प्राप्त झाली. तो खंडोबा मंदिराच्या आसपासचा भाग आहे, तिथून ती गायब होण्याची विद्या आपल्याला प्राप्त झाली होती. म्हणून आपण स्वतःला सुपर हिरो किंवा सुपरमॅन बोलत असतो. कारण की लोकांच्या कल्याणासाठी तसंही आपल्याला एक रूप धरता आलं होतं चांगल्या काळात. आणि आज बोलण्याचं लिहिण्याचं कारण एवढंच आहे की BJP जी आहे, म्हणजेच आपली भारतीय जनता पार्टी आहे, जनतेची पार्टी आहे. आणि RSS जो आहे आपला, तो स्वयंसेवक संघ जरी असला तरी तो राष्ट्रीय आहे. तर आपण ह्या दोन्ही पूरक अशा घटकांना विश्वसंचालिनी माता आई विश्वंभरी देवी जी आहे, विश्वात जिचा संचार आहे, अशी परमपालिनी माता आई जगदंबा हिच्या स्वरूपात आपण आता BJP आणि RSSला कन्वर्ट करणार आहोत. आता मी पण दिवस रात्र खूप काबाड कष्टाने काम करून लेख लिहून माझा पुरुषार्थ साधत आहे. आणि येत्या काळात आपण एक चमत्कारिक साधुसंत होण्याची दाट शक्यता आहे. कारण की लग्न थोडंसं लांबले, कारण आहे त्या मुलीच्या भाग्यातील ग्रहतारे आणि आपले ग्रहतारे यांचा जो मॅचिंग योग आहे, जे 36 गुण जुळत आहेत, त्याच्यापैकी काही गुणांची आणि ग्रहताऱ्यांचं मिलनकोष्टक हे त्या जैन धर्माच्या साधू संतांनुसार असं योग्य उच्चतम अवस्थेला नाही आहे. आणि आपण तर धुरंधर ज्योतिषी, तुम्हाला माहिती आहे रामभाऊ, की निळावंतीमध्ये जे पप्पांचे कणकण आपल्यामध्ये रोमरोमात जे पप्पांचं आहे सत्व, त्याद्वारे आपण लहानपणी जी भाकीतं केली ती रामभाऊ, ती सगळी खरी उतरली सगळीच्या सगळी. फक्त एवढं होतं की तुमची मी आज्ञा लहानपणी पाळत नव्हतो. गुजराती शिका, नंतर मग बजरंगबली मोठा तुम्हाला दर्शन देऊन जायचं. तर मी आता तुमची पूर्ण आज्ञा पाळतो रामभाऊ. मी तुमच्या मर्जीच्या पुढे जाऊ. कारण की मी कसं पोरका झालेली आहे. आई नाही आता आपल्याकडे, सगळ्यात मोठा देव नाही आपल्याकडे. त्यामुळे इथून पुढे ते आईसाहेब वर्षा काय आणि तुम्ही काय, तुम्ही म्हणजे आपल्या एवढीच आहे, म्हणजे दिगंबर भाऊ तुम्ही. ह्या हिशोबाने मी जगत आहे आता भारत या घाटकोपरमध्ये किंवा बाहेर कुठेही, पुऱ्या पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेलो ना, तर रामभाऊ हा आपला सगळ्यात मोठा आधारस्तंभ आहे. आणि आपल्या घाटकोपरच्या घरात मोठे मोठे साक्षात्कार होत असतात आपल्याला तुमच्या फोटोमध्ये. पण मग होतं कसं की आपली मानसिकता अति उच्च आहे. अक्कलकोट स्वामींच्या
चरणापाशी पोचल्यामुळे आपली मानसिकता लोक तर आपल्याला योग्य व्यक्ती समजत नाही. आणि ज्या माणसाला साक्षात्कार होतो त्याला तर लोक लटकायला पाहिजे. लोक त्याला गोळ्याला मुंगळे जसे लटकतात तसे लोकांनी आपला हे घ्यायला पाहिजे परामर्श. पण माणसातून आपण जवळजवळ शून्य लेवलला गेलो रामभाऊ. अतिशय बैरागी, अतिशय कठोर तपस्वी झालो. कारण एवढंच आहे की आपली जी मास्तरकी होती ती काही दुष्ट राक्षसांनी बुडवली. म्हणून आपण मुद्दामच जास्तीत जास्त शाळा टाकत, जास्तीत जास्त कॉलेज, जास्तीत जास्त इन्स्टिट्यूट, जास्तीत जास्त प्रायव्हेट ट्युशन क्लासेस, असे भव्य दिव्य प्रकल्प आपण राबवत आहे. आपण जराही असा विचार करत नाही की बाबा आपल्याला ही करोना काळात शक्य आहे का. आजकालच्या अशा ग्लोबल वॉर्मिंगमध्ये हे शक्य आहे का. पण मी स्वतः रामभाऊ सुदर्शन चक्राच्या साहाय्याने, काळचक्राच्या साहाय्याने आणि अतिशय भव्य दिव्य अशा विष्णुदेवाच्या साहाय्याने पृथ्वीला, माणसांना योग्य ठिकाणी घेऊन चाललो आहे. आता तिरंगा पिक्चरमधला मिस्टर इंडियामधला जर डॉक्टर डँग आणि ते 2 जण होते, डागा आणि तेजा, ही स्वरूप भारतातील काही माणसांनी धारण केले. आणि तेच शिवाजी महाराजांचे शत्रू म्हणजे आप्तेष्ट, म्हणजेच आपले सख्खे भाऊ आहेत ते भारतीय, काय काय हिंदू लोकंसुद्धा आहेत त्याच्यामध्ये. आणि काय काय हे असे थातुरमातुर घोड्याच्या धर्मातले लोक, गाढवाच्या घोरापासून तयार केलेलं धर्म आहेत. मी स्वतः तयार केले धर्म. आणि मी जन्मताच रामभाऊ तायवाडे मॅडमच्या अभ्यास पद्धतीनुसार आणि श्रीकांडे सरांच्या अभ्यास पद्धतीनुसार मी एक अत्यंत भव्य दिव्य असा महात्मा आहे हे स्वतः तायवाडे मॅडमने मला सांगितलेलं होतं. आणि त्यांची चर्चा करायची की हा मुलगा महात्मा आहे, तर मग मला ते अंतर्यामी शक्तीने कळायचं. आणि मी खरोखर महात्मा झालो आहे रामभाऊ. मला RSS शाळेने, चक्रधर स्वामींनी असं विज्ञान दिलं आहे की ते अजबगजब विज्ञान झालं आपल्याला. फक्त आपण ऑनलाईन ह्या गोष्टी बोलायला नाही पाहिजे रामभाऊ. पण कसं होतं की आता वेळेचा आणि काळाचा भरोसा नाही. एका क्षणात काय होईल याचा काहीच गॅरंटी नाही. मग जे आपल्याकडे आलं आहे भोले बाबांच्या कृपेने, ते लपून ठेवून काय फायदा आहे. आणि ते पुढच्या पिढीला उपयोगात येईल अशी आपली कळकळीची एक प्रयत्न आहेत. आपले कळकळीचे प्रयत्न म्हणजे धडपड आहे. आता तुम्हाला वाटेल की शहरात काही पण जगतो आणि काही बोलत बसतो, तर असं नाही रामभाऊ. वास्तविक परमेश्वरी ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मलाही खूप असं आनंदाचं भरता येतं. कधी कधी डोळ्यातून पाण्याच्या धारा लागतात माझ्या ऑटोमॅटिक. आणि जगावरती अखंड प्रेम करण्याची एक विष्णू माया आपल्याला प्राप्त होत असते. विष्णू देवाची अत्यंत आई अवस्था आपल्याला प्राप्त होते रामभाऊ. तीच स्वामींची शक्ती आहे. आणि इथे आपण कुठल्या साधू संतांविषयी प्रवचन, भाषण असं काही करत नाही. हा फक्त ज्ञानेश्वर महाराजांचा जो साक्षात्कार आपल्याला संन्यासी अवस्थेत झालेला होता, निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताई, ह्या चौघांचा साक्षात्कार मला झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मी अक्षरशः ब्रह्मचारी, प्रखर ब्रह्मचारी होतो. मग त्याच्यानंतर पुढे दत्तमाऊलीचा असा एक जबरदस्त साक्षात्कार झालेला आहे आपल्याला. ते ॲक्च्युली चक्रधर स्वामींचं विशेष रूप आहे ते, दत्त श्रीकृष्णाचं.
आणि व्हिडिओ मी जास्त लांब नाही करत, पण लांब करावे पण लागतात. कारण की जनतेला आपण शरद कटारे काय आहे किंवा घाटकोपरचा दुसरा महात्मा काय आहे हे जनतेला कळणार नाही. त्याशिवाय ती जनता आपल्याकडे चालून मिळणार नाही रामभाऊ. म्हणून हे सत्य आपण आज ऑनलाईन सांगत आहे. राहिली बाजू कर्तव्यनिष्ठता, जनतेसाठी काय केलं, देशासाठी काय केलं, तर आज एवढं मोठं व्यासपीठ माझ्यासमोर उभं आहे रामभाऊ, की नरेंद्र मोदी साहेबांच्या त्या भाषणामध्ये मला जाऊन भाषण करण्याची संधी मिळालेली, किंवा RSSचे आपले भागवत साहेब आहेत, आमंत्रणं आलीत मला. पण मी बोलतो आपला भाऊ मोठा आहे बस झाला, आपल्याला काय करायचं आहे मोठेपणा, आपला रामभाऊ मोठा आहे बस, असं आपलं समाधान आहे रामभाऊ. मला दिगंबर भाऊने खूप वेळा शिस्त शिकवली की रामभाऊंना तू अरे तुरे बोलू नको, त्यांना तू आहो जावं घालत जा. तर मी दिगंबर भाऊला एक दिवशी चहा पिताना बोललो आचरेकर साहेबांना की माझ्या भावाला मी साहेब बोलेल, पण साईबाबाला त्याचे अति निकटवर्ती आओ साई किंवा ती बायजामाई त्याला अरे तुरे बाळाच्या भाषेत बोलत असे, बरोबर. तर आपलं कसं आहे रामभाऊ, सगळी माणसं आपल्यासमोर लेकरं झाली, सगळी माणसं. पण माझा बलराम भ्राता म्हणजेच राम कदम साहेब हे मला अजूनपर्यंत बाळक अवस्थेत कधी दिसले नाही. ते मला दिसले तर कधी कसे दिसतात ते, तर का आपला परमेश्वर, आपल्या घाटकोपरचा जिवंत परमेश्वर अशा स्वरूपात रामभाऊ तुम्ही मला दिसत असता. तर आणि मी घरी काय येत नाही, कारण की ते मध्ये आपलं ते पान फाटलं ना, त्याच्यामुळे आपल्याला आता बोलायची हे नाही आहे, परमिशन नाही आहे. कारण की आज मी जास्त बर्फ खाल्ला आहे, त्यामुळे थोडासा खोकला आला. आणि ते आता बोलायची परमिशन नाही आपल्याला, कारण की ज्या मुलीशी आपलं लग्न ठरलं आहे तिथे आपण कुवारा मुलगा आहे रामभाऊ. तर अशा प्रकारे देवाने संधी दिली आपल्याला सुधारण्याची. पण जंगल, हिरवळ आणि निसर्गाशी मैत्री का करावं लागली रामभाऊ? कारण की ते अजरामर असं जे आपण वापरलं, साईबाबांचं, अक्कलकोट स्वामींचं, दत्त माऊलीचं, गाणगापूर, गिरनारला तर आपण हल्ली जावं लागलो, थोडा 4-5 वर्ष जास्त फेरे मारतो आहे गिरनारला. पण गिरनारच्या माऊलीने सुद्धा आपल्याला, म्हणजे तिथल्या दत्त अलौकिक जगात आपल्याला घेऊन गेलेत ते, आणि अजब गजब सिद्धी प्राप्त झाल्यात मला यावर्षी. फक्त होतं कसं, लोक आपल्याला थोडासा त्रास जास्त देतात, म्हणजे साधकाची बाटवा करतात लोक, म्हणजे हिंसर प्राण्यासारखे वागतात आपल्याशी लोक. ते साधकाशी होतं राम. आणि महात्मा तर मी झालेलोच आहे, सिद्धपुरुष झालेलो आहे. फक्त आपल्याला काय, जिथं लोखंडावरती आपण हात ठेवाल तिथं परिसराद्वारे सोनं तयार करण्याची जी आपली जी खूबी आहे स्वामींची, ती आपल्याला येत्या काळात प्राप्त होणार आहे. स्वामींनी बऱ्याच सिद्धी दिल्यात मला, गणपती बाप्पाने वगैरे. पण मी भोलेबाबांना काय बोलतो, माझा रामभाऊ आणि आम्ही आहे, दिगंबर भाऊ आहे, आम्ही तिघे सख्खे भाऊ आहे. आणि आमच्या आईवडिलांनी आम्हाला ग्रंथ वाचून, रामायण, श्रीकृष्ण पारायण. आता दिगंबर भाऊच्या घरी मी एक दिवशी गेलो, त्या दिवशी तुम्ही शाळेतच होते. दिगंबर भाऊ रागवला माझ्यावरती. मला वाटलं आपला परिवार तिथे असेल सगळा, पण त्या लहानपणाच्या आठवणी आजही जिवंत आहे. ते जे प्रेम आहे, आशीर्वाद मधलं, मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकत नाही. कारण की ते खरं प्रेम आपल्याला त्या घरात भेटले, आचरेकर साहेबांच्या घरामध्ये. आणि जरी माझी नौका ही दुःखात सापडली रामभाऊ, तरी मला जगण्याचं असं एक सामर्थ्य दिलं आहे भोलेनाथांनी, कार्तिक स्वामींनी, गणपती बाप्पा, असे असंख्य देव मला सामर्थ्य देतात. आता एक दिवस समोर आला आहे माझ्या, पण तो ऐकतोय, पण चेहरा लपवला आहे.
पण मी बोलू शकत नाही तो देव कोण आहे. ओके. असं हे आपल्या जंगलातसुद्धा दिवस रात्र कणाकणामधून देव आपलं राखण करत असतो. आणि येत्या काळात आपण स्टार ट्रेकसारखा अतिशय भव्य दिव्य सायंटिस्ट बनणार आहे रामभाऊ. मी योगी साहेबांना वचन देतो आज तुमच्यासमोर रामभाऊ. योगी साहेब कदाचित UPला ऐकतील या गोष्टी. त्यांना मी हिंदीमध्ये पण सांगेल किंवा मराठीत सांगितलं तर ते इंग्लिशमध्ये कळेलच त्यांना. मी गोरक्षनाथाच्या भाषेत त्यांना सांगतो की गिरनार पर्वतची जर माऊली आपल्याला प्रसन्न झाली, दत्त माऊली, तर येत्या काळामध्ये आपण थेट ज्युपिटर ग्रह किंवा इतर कुठल्याही ग्रहावर जाण्याचं यंत्रणा मी माणूस प्राण्याला तयार करून देईन. कारण की मनुष्य प्राणी माझा फक्त पृथ्वीवरती राज्य करतो आहे आणि तो संकुचित भावनेने एकमेकाशी युद्ध करतो आहे. त्याने पृथ्वीचं वातावरण खराब करून ठेवलं आहे मनुष्य प्राणी. मग अशा माकडाला वाचवायचं कसं? तर जो माकडांचा स्वामी आहे, म्हणजे माकडं प्राणी म्हणजे वाईट समजू नका रामभाऊ, ही एक दशा आहे, अवस्था आहे. तर अशा या मनुष्य प्राण्याला वाचवण्यासाठी आपण अशा काही अजरामर यंत्रणा तयार करत आहोत. म्हणजे आता इथे सुग्रीव, जामवंत असे मोठे मोठे सैनिक आले त्या साहेबांचे, म्हणजे आपले दादा बजरंगबली यांचे सैनिक आले आता पुढचा ग्रंथ म्हणजे माझं वचन ऐकण्यासाठी आले. तर अशा प्रकारे रामभाऊ, जो लहानपणी तुम्हाला बजरंगबली मोठा दिसायचा, तर त्या परमेश्वराची आपल्यावर कृपा आहे. आणि मी तुम्हाला अचानक अयोध्याधीश रामप्रभूच्या अवतारातून तुम्हाला अचानक मी बलराम भ्राता का बनवलं रामभाऊ? कारण की तुम्ही काय केलं की ते मंत्रिपद तुम्ही घेतलेच नाही, प्राईम मिनिस्टर पद तुम्ही घेतलंच नाही रामभाऊ. माझी इच्छा होती की आमदार तर मी बनणार होता रामभाऊ. मी अगदीच आमदार बनणार होतो, मी खरोखर बनणार होतो. पण मी आमदार का नाही झालो? का मला माझ्या आईची सेवा महत्त्वाची होती. 15 वर्ष आईच्या पायाची सेवा करून साक्षात परमेश्वर प्राप्त केला मी, आईच्या चरणात प्राप्त केला. असा मुलगा घाटकोपरमध्ये नाही आहे, कोणच नाही. मी माझ्या नोकरी, धंदा, काम, विवाह या सगळ्या संस्थांना लाथाडून, सरकारी नोकऱ्यांना लाथाडून मी आईची सेवा करत बसलो. त्यामुळे आज मी महात्मा झालेलो होतो. बरोबर. माझ्या आई ह्या परमेश्वराने मला त्या परमेश्वरी जगात जाण्याचं एक प्रचंड असं काय म्हणतात त्याला, प्रमाणपत्र दिलं माझ्या आईसाहेबांनी. आणि मी आज मोठ्या होकाटोकाने ते तुमचे वर्षा आईसाहेब आहे त्यांना मी आईसाहेब का बोलतो? कारण थेट ती शक्ती आपल्या घरात येते. म्हणजे तुम्ही येता, ते वर्षा आईसाहेब येतात, आई तुळजाभवानी येते आपल्या घरामध्ये. हे सगळं तुमचं पुण्य आहे राम. नाहीतर माझ्यासारख्या एका साध्या मुलाला आईसाहेब तुळजाभवानी कशी काय प्रसन्न झाली? मी तर तिच्या पायाचा कणसुद्धा नाही आहे. मला गडावरची आई आहे प्रसन्न, सप्तशृंगी आई लक्ष्मी प्रसन्न आहे, मला साती आसराय प्रसन्न आहे. मग अचानक आईसाहेब तुळजाभवानी मला प्रसन्न का झाली रामभाऊ? मी तर राजकारणात पण नाही, मी राजा पण नाही. मी जन्मता राजा आहे, मी श्रीकृष्ण अंश आहे, म्हणजे मी जन्मताच राजा आहे. म्हणून मला राज्यपद घेण्यात काही महत्त्व वाटत नाही. बरोबर. येत्या काळात फडणवीस साहेबांनी पण भरपूर प्रगती केली, खूप आनंद झाला. अगदी होकाटोकाने आपण सांगू शकतो की फडणवीस साहेब ही खरंच उत्कृष्ट रत्न तुम्ही आम्हाला जनतेला दिलं तुम्ही. ओके. आणि माझा आवाज आहे तसाच आहे भाऊ, काही असं वार्धक्य, म्हातारपणा किंवा अशा कमी वगैरे माझ्याकडे काहीच नाही. अतिशय अवघड असा 16 वर्षाचा कौमारिक अवस्था प्राप्त झाली मला तपस्येने. फक्त होतंय कसं की आपण हे जगाला दाखवत नाही.
कारण एकच आहे की ह्या पृथ्वी मातेचा बचाव करता करता लोकसंग्रहाला योग्य त्या दिशेने योग्य त्या मार्गाने मी घेऊन चाललो आहे राम. ओके. आणि व्हिडिओ खूपच मोठा झाला, आज 21 मिनिटाचा होत आला जवळजवळ. कारण की लिहायला वेळ नाही आज. बरोबर, काबाड कष्टाची कामं असतात आपली, कुठेही जावं लागतं, काहीही काम करावं लागतं. तेव्हा कुठे ओके. तर अशा प्रकारे मी हा व्हिडिओ पूर्ण करतो रामभाऊ. हा जो व्हिडिओ पूर्ण झालेलाच आहे, 21 मिनिटाचा झाला आहे. जय स्वामी समर्थ, जय भारत माता, जय BJP, जय RSS आणि पृथ्वीवरच्या तसेच विश्वमाता विश्वसंचारणी हिच्या 33 कोटी देवांना मी कोटी कोटी नमन करत आहे. आणि असं बोलून मी ही 2 वचनं जी मोठ्या भावासमोर बोलायला नाही पाहिजे ती मी बोलतो, कारण की मला हा समाज सुधारायचा आहे राम. लोकांना चांगली गती द्यायची आहे मला. ओके, चला मग उद्या भेटूच आपण. बरोबर. आता हे अखंड लेख जवळजवळ 2500च्या घरात जातील रामभाऊ. काही अखंड लेख मी आता थांबवणार नाही, कारण की वेळ भरपूर आहे माझ्याकडे, समाजसेवेसाठी वेळ भरपूर आहे. आणि जोपर्यंत पृथ्वीवरती प्रभू रामचंद्रांचं राज्य राहील, बजरंगबलीचं, तोपर्यंत हा तुमचा एक सेवक, मी तुमचा एक सेवक आहे राम. छोटा भाऊ म्हणजे सेवक असतो. भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण हे तुमचे सेवक आहे सगळे. आता हे घरात आपलं असं नातं आहे, म्हणजे प्रत्यक्ष घाटकोपरमध्ये आपण साक्षात, तुम्ही अयोध्याधीशे आणि आम्ही सगळी तुमची हाताखालची ते छोटे छोटे भाऊ आहे आम्ही तुमचे. भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न आहे आम्ही. पण नंतरच्या काळात ते जे मोठे आपले पक्षश्रेष्ठी आहे ना, ते लोक पण राम लक्ष्मण असं बोलायला लागले. तर मी म्हटलो आपला भाऊ तर काय मोठं पद घेत नाही, आणि परत भारतभर काय विश्वात पडून आपल्याला जी क्रांती करायची होती ना रामभाऊ, ती मी तुम्हाला अक्षरशः सांगतो, पैशामुळे माझ्या बरीचशी कामं मला खूप अडथळे येत आहे. लोक माझी खिल्ली उडवतात की याचा भाऊ जर आमदार आहे तर मग हा मुलगा असं करा. तर याचं कारण असं आहे रामभाऊ की जर मी घरी आलो तुमच्याकडे आणि तुमच्याकडे काय मागितलं तर मी पैसा कधीच मागणार नाही, का मला पैसा आवडत नाही राम. तो पैसा सोनं नाणं माझ्या पायाची दाशी आहे लहानपणापासून माझ्या घरात. श्रीकृष्णाची कृपा आहे आपल्याला, तुम्हाला माहिती आहे. आणि जो मनुष्य मानवभाव पंथात असतो त्याला विष्णू भगवंत काहीच कमी करत नाही, सगळं आहे माझ्याकडे. बरं, फक्त आता काही 1-2 पान आपलं ते निघून गेलं होतं, ते परत जोडले देवाने. आणि लग्न होण्याची दाट शक्यता आहे, तर मी लग्नाची पत्रिका वगैरे घेऊन येईल तुमच्याकडे एका दिवशी. फक्त तुम्हाला एक काम करावं लागेल आता माझं, म्हणजे मी तुमच्याकडे आत्तापर्यंत काय बोललो नाही. मला तुम्ही कंपन्या टाकून देऊ नका, मला राजकारणात मंत्रिपद देऊ नका, पण मला एक दिवशी मोदी साहेबांबरोबर देशाचं भलं करण्याचं एक महान सामर्थ्य तुम्हाला द्यावं लागेल राम. कारण की मला मिलिटरीत जाता नाही आलं, मला डॉक्टर बनता नाही आलं. मी आता सायंटिस्ट बनण्याचा प्रयत्न करतो आहे, तर लोक मला अभ्यास करून देत नाहीत. त्या रमाबाईमध्ये मी राहतो ना, तिथे लोक मला अभ्यास करून देत नाही राम. शिंतोडे उडवतात माझ्यावरती. आणि चोर सगळे पकडले मी, ज्यांनी माझा नाश केला. इथे एक देव आला आहे आता, जबरदस्त देव आहे, आणि तो सुद्धा ऐकतोय मी तुमच्याशी काय बोलतोय राम. फक्त एवढं आहे की आपला जो विश्वास तुमच्या ठाई आहे, त्या विश्वासाचं सगळं माहेर तुम्ही ओमला शिकवा. त्या दिगंबर भाऊंचं जे लेकरू आहे सोमला शिकवा. का येत्या काळात हे 2 सैनिक मी घेऊन चालणार आहे.
कारण की मला जी शेती करायची आहे ती सामान्य शेती नाही रामभाऊ. जसं फडणवीस हे रत्न मोदी साहेबांनी कसं शोधून काढलं ते रत्न, बरोबर. आणि मोदी साहेबांना कोणी शोधून काढलं तर अक्षरशः परमेश्वराने त्यांना शोधून काढलं. पूर्वजन्माची पुण्य आहे त्यांची. म्हणजे हे सगळं आपलं जे चाललं आहे पृथ्वीवरती ते ठरलेलं होतं. ती लकीर होती का काही. तर आता हा चौथा देव आला बघा आपलं भाषण ऐकायला. आणि एवढं बोलून मी तुम्हाला BJPची एक छोटीशी सेवा, एक छोटंसं हे पान मी लिहिलं तुम्हाला 5 ओळीचं. तर त्याच्यातल्या तुम्ही चांगल्या गोष्टी घ्या, माझं काय चुकत असेल ते सोडून द्या. कारण मी कुठला महान व्यक्ती नाही आहे, पण रवींद्रनाथ टागोरांसारखे 8 आणि 16 पैलू माझ्या अंगात आले. आणि त्याच्यानंतर श्रीकृष्णाच्या 64 कला माझ्या अंगात आहे. बरं, मला सांगायला लाज वाटते काय काय गोष्टींची, की मी भिकाऱ्यासारखं राहतो तरी काही लोक आपला पिछा सोडायला तयार नाही. जे आपल्याला आवडत नाही ते लोक आपल्या मागे लागले. त्याच्यामुळे मी घाटकोपरचं घर सोडून इथे वनवासात जंगलात राहतो. कारण की मला ह्या जगाचं भलं करायचं म्हणजे करायचं असं मी दत्तमाऊलीला सांगितलेलं आहे. आणि येत्या काळात दत्तमाऊली, आता हे देवी देवता येतात त्यांना मला आश्चर्य वाटतं की माझं असं काय पुण्य आहे की देवी देवता मला भेटायला येतात. काय आश्चर्य, चमत्कार वाटतं. आणि तुम्ही फक्त बोलले होते रामभाऊ शिवसागरमध्ये की आमचा शरद एक खूप मोठा ज्योतिषी, तत्ववेत्ता, महात्मा, सिद्ध पंडित बनवले. मी पंडित नाही राहिलो रामभाऊ. मी असंख्य ब्राह्मणांचा, असंख्य जैन धर्माचा सत्वगुरू झालो आहे. म्हणजे महावीर स्वामींसारखी अवस्था मला प्राप्त झाली. जे तपोनिधी, असा महातपोनिधी झालो आहे रामभाऊ. म्हणजे आत्मा तेवढी श्रेष्ठ झाली. आता बोलता बोलता व्हिडिओ खूपच मोठा झाला आहे. मग अपलोड होईल की नाही काय सांगता येत नाही. थोडा अपलोड करेल किंवा व्हिडिओचा व्हिडिओ बनवेल आणि मग ते येतं मला शूटिंग सगळं येतं. तर हे विचार तुमच्यापर्यंत पोचवण्याचं कारण एवढंच आहे की जे रामचरित्र मानस आपल्याला लिहिता नाही आलं घाटकोपरच्या घरामध्ये, ते आपण असंख्य वचनलहरीने आणि ह्या छोट्या छोट्या अक्षरांनी तुमच्यापर्यंत पोचवत असतो. कारण की वेळ कशी आहे, अतिशय पांडित्य, विद्वानांचं राज्य आलेलं आहे ना. विद्वान सर्वत्र पूज्यते, ह्या शाळेचं राज्य आलेलं आहे. आणि आपल्याला त्याचं काही प्रमाण नको आहे, कारण की विश्वाचा अर्थ म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीच आपल्याला प्रत्यक्ष प्रसन्न झालेले आहेत. ओके, तर मी 30 मिनिटाचा व्हिडिओ नाही करत, 28 काही सेकंदात व्हिडिओ आटपून घेतो. आणि दररोज वेळ असतो आपल्याकडे. ओके, स्वामी समर्थ. जय राम कदम.